फडणवीसांचा सत्तेतील नेत्यांवरील धाक कमी झालाय। शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीच्या विरुद्ध दिशेने महाराष्ट्राची वाटचाल आहे। रविकांत तुपकरांनी हा घणाघात केलाय, तर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे आज विजय घाडगे यांच्या भेटीला आलेले आहेत। दादा, आज तुम्ही घाडगे पाटलांची भेट घेतली आहे, काय नेमकी चर्चा झाली आणि पुढची दिशा काय असणार? विजयकुमार घाडगेंवर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे आणि हा महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला आवडलेला नाही। घाडगे पाटील हे आमचे चळवळीतले मित्र आहेत। छावाचं काम ते या भागामध्ये करतात, सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत असतात। त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये ही राडा संस्कृती पुन्हा एकदा शिरकाव करते, याला लगाम घालण्यासाठी काय करणं आवश्यक असं? नाही, गल्ली छाप लोक जसे वागतात की नाही, गल्लीतले टपोरी पोरं, तशा पद्धतीने सत्तेतले अनेक नेते आता वागायला लागलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचा या नेत्यांवरचा धाक कमी झालाय असं मला वाटतं। एखाद्या आमदारावर कारवाई केली तर डबल दुसऱ्या आमदाराची हिंमतच नाही झाली पाहिजे सगळं करायची। हे सगळं करणाऱ्या लोकांवर कारवाई नाही आणि आमच्या सारखे चळवळीतले लोक रस्त्यावर उतरतात, भाव मागतात, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतात, आमच्यावर कारवाई करायची, आम्हाला तडीपार करायचं, आमच्यावर खोट्या केसेस करायच्या। कुठल्या दिशेनं महाराष्ट्र तुम्ही घेऊन निघालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीच्या विरुद्धच्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल सध्या सुरू आहे। पण महाराष्ट्रातला सुज्ञ माणूस एक खपवून घेणार नाही। या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून, वसंतदादा पाटलांपासून, सुधाकरराव नाईकांपासून, विलासराव देशमुखांपर्यंत, गोपीनाथ मुंडे साहेबांपर्यंत एक वेगळी परंपरा आहे। या परंपरेला छेद देण्याचं काम महाराष्ट्रातले राज्यकर्ते सध्या करतायत। आपण जर पाहिलं तर रविकांत तुपकर यांनी ज्या पद्धतीनं कृषी मंत्री आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत त्यांची जी राडा सुरू करते, याला मुख्यमंत्र्यांनी आळा घालावा, त्यांच्यावरती प्रतिबंध करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज।